नमस्कार, मी मीनाक्षी राठोड म्हणजेच लक्ष्मी निवास मधली वीणा एका भव्य लोकेशनवर तुम्हाला घेऊन आलेली आहे। सगळ्यात आधी तुम्हाला घेऊन जाते मी एका भव्य पॅलेसवर। तर हा आहे नंद महल, जो पुण्याच्या पुढे पानशेतच्या जवळ आहे। खूप सुंदर लोकेशन आहे। एक आजूबाजूला डोंगरदऱ्या आहेत। खूपच वेगळं ठिकाण आहे हे। असं वाटतंय हे महाराष्ट्रातलं ठिकाण नाहीये। मला एका राजस्थानच्या कुठल्या तरी गावात आलोय आणि तिथे आम्ही शूट करतोय असं वाटतंय। आणि खूप सुंदर लोकेशन आहे, तुम्ही इथे बघू शकता। इथे मंदिर पण आहे आणि खूप स्पेस आहे या महलला। याची कलाकुसर पण तुम्ही बघू शकता। पूर्ण राजस्थानी टच आहे या नंद महलला। ॲक्च्युली एका राजपूत जे आहे त्याचे ओनर, त्यांचं नावच राजपूत आहे, तर त्यामुळे तसा टच दिसतोय। सो तुम्हाला काय काय बघायला आवडेल, काय काय दाखवू मी इकडे? तर वेगवेगळे लोकेशनवर आम्ही खूप छान छान शूट केलेलं आहे। तुम्ही बघू शकता आता संध्याकाळ होत आली आणि रात्री प्रचंड सुंदर लाइटिंग केलेलं आहे या महलचं। फिल्म नाही, बॉलिवूड फिल्म शूट केल्याचा अनुभव येतोय। फक्त लोकेशनच एक गोष्ट नाहीये, तर इथली प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ही खूप भव्य आहे। म्हणजे अगदीच बायकांचा विषय वाटेल तुम्हाला, पण छोट्या छोट्या दागिन्यांपासनं किंवा मुलांच्या चप्पल, कुर्तीज, त्याच्यामध्ये पण इतकं म्हणजे आपण नॉर्मल किंवा असे इव्हेंट करतो किंवा इतर सिरियलमध्ये जे शूट होतं ते बजेट नसताना त्याच्यापेक्षा 10 पटीने हे बजेट वाढलेलं आहे असं वाटतं। आणि ते दिसतंय, म्हणजे साड्या असतील, कॉस्ट्युम्स असतील, इवन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी पण असेल। मला असं वाटतं ती खूप टॉपची असावी, कारण आमचं संगीत नाईट जे झालं परवा ते पण खूप भव्य होतं। आणि इथे लग्न मंडप पण इथे उभारलेला आहे, तोही खूप ग्रँजर दिसतोय। मला माहिती नाही ते दाखवता येईल की नाही। आणि आमचा हळदीचा पण एक सिक्वेन्स होता, तो पण खूप कमाल होता। सो असं खूप खूप वेगळं आहे। 2-2 चॉपर होते, आमच्या 2 सिरियलचे हिरो त्यातनं एंट्री करतायत। सो लार्जर दॅन लाईफ हा इव्हेंट आहे। आत्तापर्यंतच्या कामांमधलं हे आत्तापर्यंत जे मी काम केलंय त्यातले जे इव्हेंट होते त्यातला हा एक भव्य इव्हेंट आहे। आणि ऑफकोर्स महामालिका आहे, महासंगम आहे, तर हे सगळं महाच आहे, हे तुम्हाला दिसेलच। तर आजपासून 27 फेब्रुवारीपासून 1 तारखेपर्यंत हे एपिसोड टेलिकास्ट होणार आहे। तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी बघा। आम्ही खूप मेहनत करतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय, आम्ही डबल शिफ्ट्समध्ये काम करतोय। सो आमच्या मेहनतीला तुम्ही न्याय देणार आहात आमची महामालिका बघून। आणि आत्तापर्यंत तुम्ही खूप छान साथ दिली आहे। आमचा प्रवास खूप छान सुरू झालेला आहे लक्ष्मी निवासचा। सो हा इव्हेंट जयंत जान्हवीला पण तुम्ही प्रेम द्या आणि एन्जॉय करा हे वेडिंग। आम्ही खूप एन्जॉय करतोय। 5 दिवस झाले आम्ही या लोकेशनवर आहोत। डे नाईट काम करतोय, पण थकलेलो अजिबात नाहीये, कारण हे वातावरण तुम्ही बघू शकता। जरा जरी बोर झालं तर आम्ही सनसेट पॉइंटला जातो, ते तुम्हाला दाखवतीलच सनसेट पॉइंट। सो तिकडे आता सनडाऊन पण झालाय। खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि आम्ही अजिबात थकत नाही आहोत। काय सांगशील, कसं वाटतं हे सगळं? खूप हेक्टिक। सकाळी 7 वाजता आमचं शूटिंग सुरू होतं, ते रात्री आम्ही 11, कधी 12, कधी 1, कधी 3, कधी 4 असे वाटेल त्या वेळेपर्यंत शूट करतोय। का तर आमचे प्रत्येक एपिसोड हा तुमच्यापर्यंत पोहोचावा। आम्ही जे जे काही करतोय, आमची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचावी। आणि हा जो पारू आणि लक्ष्मी निवास यांचा जो महामालिकांचा महासंगम आहे, ह्याची जी गंमत आहे आणि ह्यातले जे सीन्स आहेत, म्हणजे त्यांचे कलाकार आणि आमचे कलाकार एकत्र येऊन आम्ही
आम्ही जो महासंगम करतोय तो कसा आणि कशा पद्धतीने होणार आहे. म्हणजे खरं तर आमच्यासाठी त्यांच्यातली कॅरेक्टर्स ही नवीनच होती खरं तर, पण आणि त्यांनाही आम्ही नवीनच होतो. पण पहिल्याच दिवशी आम्ही इतके जेल झालो आणि मग आम्ही एकमेकांमध्ये एकदम मिसळून गेलो, मज्जा करायला लागलो आणि मग आमची केमिस्ट्री जुळून आली आणि मग इतके सुंदर सीन झालेत. अर्थात मध्ये मध्ये काय काय घडतंय हे आम्हालाही माहिती नाहीये आणि चाललंय काय काय गमती. तुझं काय म्हणणं आहे, कशी गंमत चालू आहे? जे आता तू बोललीस की मध्ये मध्ये काय घडतंय हे आम्हाला माहित नाहीये. म्हणजे 1.5 तासाचा जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आमचं इथे जे शूट होतंय लक्ष्मी निवासचं, आम्हाला तेवढीच स्क्रिप्ट माहितीये. पारू प्लस लक्ष्मी निवासचे कॉम्बिनेशन सीन्स हे माहिती आहेत. आणि जे दुसरे लोक काय काय करतात, हिचा परत दामिनीचा एक सीन आहे, असे लोकांचे आहेत, बरेच आर्टिस्टचे आहेत सीन, ते नेमके काय होतात हे काहीच कळत नाही. त्यामुळे क्युरियोसिटी आमची पण खूप वाढली आहे ते एपिसोड चेक करायला की नेमकी सिरियल आता कशी ट्विस्ट, काय होणार आहे सिरियलमध्ये हे आम्हाला सुद्धा पाहायचंय. बाकी तर तुम्ही बघतच आहात, छान छान नटलोय आम्ही, छान छान दिसतोय आम्ही. सो हा आमचा हळदीचा लुक आहे. मेहंदीचा लुक सुद्धा छान होता, आपला संगीतचा देखील छान होता. आता राहिलाय वेडिंग लुक. सो आपल्याला टेलिकास्ट मध्ये आता बघायला मिळेलच. एन्जॉयमेंट तर खूपच आहे. इथे आल्यानंतरची जी दगदग असते की व्हॅनिटीमध्ये उचलून टाकतात, चला पटकन रेडी व्हा, बाहेर या, कारण अजिबात वेळ मिळत नाहीये. 1.5 तासांचा आपला एपिसोड झालाय. सो तो पूर्ण करण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत खूपच जास्त वेळ आता शूट आम्हाला करावं लागतंय. घरी रूममध्ये फक्त, हॉटेल रूममध्ये फक्त आम्ही झोपायला जातोय थोड्या वेळासाठी, 4 तासासाठी, कधी 3 तासासाठी आणि लगेच बाहेर येतोय सकाळी उठून पुन्हा शूट. मग ते आम्ही तुमच्यासाठी करतोय हे सगळं शूट, तर त्याच्यावरती तुम्ही आम्हाला प्रेम द्या, एवढंच मी सांगेन. जे की तुम्ही देताच, बाकी धमाल मस्ती तर आहेच. खूप धावपळ तुम्हाला दिसत असेल. इथे जवळपास 300चा क्राऊड नाही म्हणता येणार, 300ची टीम आहे, क्रू आहे, कास्ट आणि क्रू. 50-60 आम्ही आर्टिस्ट आहोत, त्यात इतर सगळे टेक्निशियन, DOP, डिरेक्टर्स, खूप म्हणजे 300चा जवळपास हा क्राऊड आहे. आणि रोज 300चा क्राऊड हँडल करणं नॉट अ इझी टास्क. आमचे सुनील भोसले सर जे आहेत त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद, त्यांचे आभार मानले पाहिजे. मी झी मराठीचे आभार मानले पाहिजे की त्यांनी एवढा भव्य सोहळा अरेंज केलेला आहे. सो थँक्यू सो मच झी मराठी आणि सुनील भोसले सर, हे तुम्ही शक्य करू शकलात आणि छान वाटते. मी त्या सगळ्या प्रोसेसचा एक भाग आहे. सो मजा येते, खूप छान वाटतंय. खूप टर्न अँड ट्विस्ट आहेत आणि 1 तासाची मालिका आहे, त्याच्यामुळे सतत टर्न ट्विस्ट आणावे लागतीलच आणि ते घडत जाणार आहे. आणि ते आवडत आहेत की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्हाला कमेंट करा काय अपेक्षित आहे तुम्हाला, कोणाला पाहायला आवडेल. आय होप सगळेच आम्ही आवडतोय असं वाटतंय, तरी माहिती नाही, कारण रिस्पॉन्स खूप छान आहे. मला तरी खूप छान रिस्पॉन्स आहे, कारण आतापर्यंत हलक्याशा ग्रे शेडच्या भूमिका मी केल्या होत्या आणि यात खूपच वेगळी भूमिका आहे माझी, खूप पॉझिटिव्ह भूमिका आहे. सो मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि ते आवडतंय लोकांना, कारण माझं वेगळेपण इथे पाहायला मिळते, मलाही वेगळं काम करायला मिळते. सो खूप छान रिस्पॉन्स आहे.